पुसद शहरात अवैध गॅस सिलेंडर साठा करणाऱ्या इस्माकडून 40 गॅस सिलेंडर 23 रेग्युलेटर जप्त. स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांची कारवाई. आताची पुसद शहरातील सर्वात खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. पुसद शहरातील नूर कॉलनी येथील एका व्यक्तीच्या घरून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेग्युलेटर मिळून आल्याने, एकाच व्यक्तीच्या घरी एवढा मोठा साठा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती अशी की आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणूक याबाबत गोपनीय माहिती काढत असताना 12 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून काळ्या बाजारात जास्त किमतीने विक्री करीत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची राहणार नूर कॉलनी, सुभाष वॉर्ड, पुसद यांच्या घरी अवैध भारत, HP व इंडेन अशा वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेग्युलेटर मिळून आल्याने त्यास या गॅस सिलेंडरबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणूक करून जास्त किमतीने विक्री करीत असल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पुसद DYSP हर्षवर्धन बीजे, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पुसद तहसीलदार रेखा वाणी मॅडम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागडे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव, महिला पोलीस हवालदार मनीषा वाघमारे, महिला पोलीस शिपाई संदली चहांदे, निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगीता थेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपिक अमित अजमीरे, छाया लोंढे, सतीश आळणे या सर्वांनी मिळून सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे.